नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय देवपूर धुळे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे आयोजन दिनांक 7 मार्च रोजी करण्यात आले असून या निमित्ताने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नामदार रामदास आठवले, नामदार गिरीश महाजन, नामदार जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बधाने, माजी मंत्री सुभाष भामरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित राहणार असून या संदर्भातील अधिक माहिती संस्थेचे अध्यक्ष महेंद्र निये यांनी दिली. वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय देवपूर धुळे येथे आमच्या विधी महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा इथे आम्ही आयोजित केला आहे. गेल्या 6 डिसेंबर 2025ला आमच्या कॉलेजला 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने ह्या वर्षामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित केले. पुढेही काही 1-2 कार्यक्रम होतील, पण त्यामध्ये हा एक कार्यक्रम आम्ही राजकीय व्यक्तींना इथे आम्ही निमंत्रित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे नामदार गिरीश भाऊ महाजन सर आणि पालकमंत्री आपल्या धुळे जिल्ह्याचे जयकुमार भाऊ रावल, त्याचप्रमाणे स्थानिक आमदार अनुपजी अग्रवाल, ग्रामीणचे आमदार रामदादा बधाणे आणि आपले माजी संरक्षण मंत्री सुभाषजी भामरे, तसेच सत्यजित तांबे, कुणाल बाबा पाटील आणि माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे हे देखील इथे उपस्थित राहणार आहे. आणि नवनिर्वाचित नुकत्याच झालेल्या आपल्या महापौर धुळे शहराच्या मायादेवी या पण इथे उपस्थित राहणार आहे. तर या कार्यक्रमाची तारीख 7 मार्च 2026 म्हणजे परवाच शनिवारी इथे 11:30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही वर्षभर अनेक कार्यक्रम घेत आहोत. 5-6 कार्यक्रम असे आम्ही केलेत. आता हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही गुणवंतांचा सत्कार करणार आहे. तर गुणवंत म्हणजे या कॉलेजमध्ये गेल्या 20-25, 15-20 वर्षामध्ये ज्यांनी उल्लेखनीय असं यश प्राप्त केलं आहे. जसं कोणी गोल्ड मेडलिस्ट जवळजवळ 17-18 आहेत आणि या गोल्ड मेडलिस्टमधनं मेरिटमध्ये अनेक विद्यार्थी आलेले आहेत. काही कॉर्पोरेटमध्ये काम करत आहेत, काही वकिली व्यवसायात आपली कामगिरी करत आहेत आणि वकिली व्यवसायात अतिशय चांगलं काम ते करत आहेत. इवन मुंबई हायकोर्ट, औरंगाबाद बेंच याच्यामध्ये देखील आपले विद्यार्थी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कामकाज हायकोर्टच्या सिनियर मोस्ट वकिलांबरोबर करत आहेत. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टापर्यंत आपला एक विद्यार्थी गेलेला आहे. तिथे तो आपलं वकिली व्यवसाय सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थितपणे करत आहे. याचबरोबर आपल्या कॉलेजमध्ये ज्यांनी असं निष्णात असं यश संपादन केलं आहे, तर त्यांचा गुणगौरव करण्याचं काम या माननीय सगळे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हे पुरस्कार प्रशस्तीपत्रक आम्ही देणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.